मंडळी, मी वैशाली सोनूने. व्यवसाय माझं काम आणि प्रेरणा देणं माझी आवड. आपण लहानपणापासून मुलींना सांगतो की बेटा चांगले संस्कार घ्या, खरं बोला, मेहनत करा, चांगला अभ्यास करा, तर तुमचं भविष्य हे उज्ज्वल होईल. त्या पण आपलं ऐकतात, खूप मेहनत करतात. हौशी नवशी वेशीला टांगून अहोरात्र मेहनत करून एक सुसंस्कृत असं व्यक्तिमत्व घडवतात. आणि त्यानंतर आजच राज्यभरात मान खाली घालायला लावणारी सातारा जिल्ह्यातली फलटण गावची एक घटना ऐकली. एका महिला डॉक्टरने गळफास लावून आत्महत्या केल्याची. काय तर तिने खोटे पोस्टमॉर्टम रिपोर्ट दिले नाही, तिने खोटे मेडिकल रिपोर्ट दिले नाही, दुसऱ्यांच्या प्रेशरखाली काम केलं नाही. ती खरं बोलली म्हणून तिचा मानसिक व शारीरिक छळ करण्यात आला, तिथल्या पोलीस उपनिरीक्षकाकडनं व घरमालकाच्या मुलाकडनं. इतकंच नाही तर तिच्यावर बलात्कार करण्यात आला. तिला जगणं कठीण करून सोडलं. ती सुशिक्षित होती, सुसंस्कृत होती. तिने वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत 4-4 पाण्याच्या लेखी तक्रारी केल्या, पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. सरकार कोणाचंही असू द्या, पदावर कोणीही असू द्या, काय मायना ठेवते? न्याय मायना ठेवतो की असं हे सगळं? काय चुकलं तिचं? विचार करायला लावणारी गोष्ट आहे. न्यूजमध्ये 2 दिवस ह्या सगळ्या घटना येतील, पण मंडळी, मुलगी डॉक्टर झाल्यावर घरच्यांच्या काय अपेक्षा असेल आणि कसा विश्वास करणार तुम्ही? महिला सुरक्षित आहे असं आपण कसं म्हणू शकतो? आज तिचं चुकलं की आपलं चुकतंय? हे सर्वांनी कृपया मला सांगा.